आज आदरणीय आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय वाकचोरे साहेबांच्या हातून जलपूजनाचा कार्यक्रम हा ठेवण्यात आला होता। साहेबांच्या व्यस्त शेड्यूलमुळे थोडासा उशीर झाला, परंतु अनेक आदिवासी बांधव साहेबांच्या स्वागतासाठी उत्साही होते। आज खऱ्या अर्थाने आनंदाची गोष्ट आहे का भंडारदरा धरण हे पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे। आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे यावेळेस अतिवृष्टी जास्त झाली। भंडारदरा धरण तसं पाहिलं तर 10 जुलैलाच भरलेलं होतं। 4 वेळा धरण इतकं भरेल इतका पाऊस यावेळेसच्या आदिवासी लोकांनी सहन केलेला आहे। सध्याची साहेब परिस्थिती इतकी बिकट झालेली आहे की लोकांना रोपं दुबार लावायला लागल्या, दुबार आवण्या करायला लागल्या। त्या करूनही देखील रोगराई वाढली। आळ्या आमच्या आदिवासी बांधवांच्या भात शेतीमध्ये झालेल्या आहेत। त्यातल्या त्यात जे काही बियाणं आमच्या आदिवासी समाजाने घेतलं होतं त्याच्यातही आमच्या आदिवासी समाजाला नाराज झालेला आहे। माझ्या मते 125 दिवसाचा कालावधी ते रोपटं 60 दिवसांमध्येच वर आलेलं आहे। अशा अनेक समस्यांची आदिवासी समाज साहेब इकडचा लढतोय। माझी वाकचोरे साहेबांना एवढीच विनंती आहे, इतकी अतिवृष्टी आमच्या परिसरामध्ये इथं गुरुजी देखील आहेत। गुरुजींना जरी विचारलं तर जुने जाणकार लोक सांगतात 55 वर्ष असा पाऊस झाला नाही, तो पाऊस यावेळेस पावसाळा झालेला आहे। मी साहेबांना विनंती केली का साहेब तुम्ही देखील काहीतरी वेगळं आदिवासी समाजासाठी या परिसरातील लोकांसाठी काहीतरी वेगळं पॅकेज केंद्रातनं आणि राज्य सरकारकडनं आपल्याला मिळालं पाहिजे। आज साहेबांच्या दौऱ्यामध्ये आम्ही कोदनी बेटावर गेलो, तिथला परिसर साहेबांनी पाहिला। आज साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राजूरमध्ये मत्स्य विभागाचे अधिकारी आले होते। दिवसभराची शाळा आदिवासी समाजातील तरुणांसाठी साहेबांनी तिथं आयोजित केली होती। एकंदरीत खासदार वाकचोरे साहेब एक नवी ऊर्जा घेऊन या मागच्या 5-7 महिन्यापासून वर्षभरापासून साहेब जसे खासदार झालेत वेगवेगळ्या गोष्टी साहेबांना पाहतायत। साहेब मी आपल्या सर्वांना एवढंच विनंती करतो का येणाऱ्या काळामध्ये साहेब वेगवेगळ्या स्कीम्स आपल्या या परिसरामध्ये आणणार आहात। आपण त्या गोष्टीचा भरपूर असा लाभ घेतला पाहिजे। आणि साहेबांनी जसं सांगितलं का आपला परिसर हा काश्मीरहूनही काही कमी नाही आहे। येणाऱ्या काळामध्ये 100 वर्ष 2026ला आपल्या धरणाला पूर्ण होत आहे। साहेब देखील या गोष्टीमध्ये आग्रही आहे का केंद्रातनं जास्तीत जास्त निधी कसा आणता येईल, या परिसराचं सुशोभीकरण कसं करता येईल, इथं पर्यटनामध्ये अजून काही नवीन गोष्ट कशा करता येतील साहेब त्याच्यासाठी आग्रही राहतील। मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। परंतु जो नगर जिल्हा या भंडारदरा धरणावर शुभलाम सुफलाम होतं, नगर जिल्ह्यातील सगळ्या लोकांना आनंद वाटतो का भंडारदरा धरण भरला। परंतु मला खालच्या सर्व लोकांना एवढंच विनंती करायची आहे का आमच्या आदिवासी समाजाचे हाल मागच्या 4 वर्षात जे झाले 4 महिन्यात जे झालेले त्याच्यावर देखील तुम्ही लक्ष दिलं पाहिजे आणि तुम्ही देखील सरकारला विनंती केली पाहिजे। कारण की मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो 5 मे पासून हा पावसाळा सुरू होता, तर काल परवा 2-3 दिवस हा पावसाळा आमच्या परिसरात थांबलेला आहे। पुन्हा 16-17 तारखेला अतिवृष्टी सांगितलेली आहे। प्रचंड हाल आमच्या आदिवासी समाजाचे झालेले आहे। त्यामुळे मी प्रशासनाला देखील विनंती करतोय, पंचनामे झालेत साहेब, मोबदला 2500-2600 रुपयाच्या वरती ह्या परिसरामध्ये आलेला नाही आहे। प्रशासनाला विनंती करतोय, सरकारला विनंती करतोय का आमच्या आदिवासी समाजाकडे लक्ष द्या आणि जे काय आमच्या समाजाचे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी सरकार सकारात्मक निर्णय घेईल एवढीच मी अपेक्षा इथं करतो आणि थांबतो।